एक काय 5 पुरणपोळ्या खाल्ल्या तरी त्रास होणार नाही आणि अवघ्या अर्ध्या तासात पुरणपोळी बनवून आपण तयार करणार आहोत. बऱ्याच जणांना वाताचा त्रास असतो, काही जणांना गॅसचा त्रास असतो किंवा चणा डाळ खाल्ल्यामुळे पोटामध्ये चमक निघते किंवा पोट दुखतं. तर त्याच्यासाठीच आज आपण इथे चणा डाळ न वापरता मूग डाळीची पुरणपोळी बनवलेली आहे. मूग डाळ हेल्दी तर आहे, पचायला सुद्धा हलकी आहे आणि शिजते सुद्धा लवकर. तसंच आपण पीठ मळण्याची एक वेगळी पद्धत सुद्धा आज इथे बघणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ. चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. त्याच्यासाठी फक्त 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे. आणि बघा, डाळ बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे, कारण आपण आता या डाळीचं कट काढणार नाही. तर डाळ बुडेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि डाळीमध्ये जास्त पाणीसुद्धा ठेवायचं नाही. आता डाळ वरती जाऊ नये, म्हणजे कुकरच्या शिट्टीमधून डाळ बाहेर येऊ नये किंवा पाणी बाहेर येऊ नये म्हणून अर्धा चमचा तेल घातलं. आता पुरणपोळी आहे, कटाची आमटी हवीच म्हणून इथे थोडीशी चणा डाळ मी 1 तास धुवून भिजवून घेतली होती. त्याचा डब्बासुद्धा याच्यामध्ये ठेवून घेतला. आता याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी जास्त काढायची म्हणजे डाळ चांगली शिजेल. आता पोळीच्या पिठासाठी 1 कपच मी इथे गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा घातलेला आहे. मैद्यामुळे आपली पुरणपोळी अजिबात फुटत नाही, म्हणून मैदा घातला आणि दोन्हीही पिठं आपल्याला गाळून घ्यायची आहेत. चवीनुसार मीठ घालायचं. आता आपण पिठामध्ये हळद टाकली तर व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून मी इथे पाण्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आणि त्याच पाण्याने आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. तर इथे थोडंसं कडक, म्हणजे जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळायचं आहे. अजिबात नरम पीठ मळायचं नाही. जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे. तुमच्याजवळ उपरणं किंवा रुमाल असेल तर तो घ्यायचा. माझ्याजवळ मोठं कापड होतं म्हणून मी त्याची 4 पदरी घडी केली आणि या पद्धतीने पीठ या कपड्यामध्ये गुंडाळून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला आता पाणी घालायचं आहे. तर बघा, पूर्ण पीठ बुडेल एवढं पाणी घालायचं. मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आणि आता अर्धा तासाने आपण या पिठाची पुरणपोळी बनवणार आहोत. अर्धा तासापेक्षा जास्त हे पीठ पाण्यामध्ये ठेवायचं नाही आणि जे हळदीचं पाणी उरलेलं आहे ते तुम्ही आमटीमध्ये किंवा डाळीमध्ये वापरू शकता. आता इथे कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा, डाळ पूर्ण शिजलेली आहे आणि याच्यामध्ये चणा डाळीचा जो डब्बा ठेवला होता त्यातील चणा डाळ सुद्धा शिजलेली आहे. आता कटाची आमटी आहे त्याच्यासाठी चणा डाळ लागते म्हणून मी शिजवून घेतली. आता मुगाच्या डाळीसाठी तुमच्या कुकरनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे. फक्त डाळीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ठेवायचं नाही. तुम्ही बघत असाल आता मूगच्या डाळीमधलं सगळं पाणी इथे संपलेलं आहे, मात्र डाळ खाली लागली नाही आणि डाळ चांगली शिजलेली सुद्धा आहे. आता इथे या डाळीला या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं. जेवढी शक्य आहे तेवढी चमच्याने डाळ इथे आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे, कारण आपण पुरण शिजवल्यानंतर जसं एखाद्या पुरणाच्या चाळणीने डाळ चालतो तसं करणार नाही. इथेच आपल्याला संपूर्ण डाळ जेवढी शक्य आहे तेवढी बारीक करून घ्यायची आहे. 1 मिनिटाच्या आत ही सगळी प्रोसेस होणार आहे. तर बघा, डाळ चांगली शिजलेली आहे त्याच्यामुळे चमच्यानेच लगेच बारीक झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गूळ घालायचा. मी 1 कपसाठी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. तर बघा, इथे जो काळा गूळ येतो तो जर घालणार असाल तर मोठे कडे ठेवले तरी चालतील, मात्र जो पिवळ्या कलरचा कोल्हापुरी गूळ येतो तो घेणार असाल तर त्याला चांगलं बारीक कापून घ्यायचं, कारण तो गूळ पटकन मिक्स होत नाही. आता हा गूळ या डाळीमध्ये टाकायचा, मिक्स करून घ्यायचं आणि लगेच हे कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. आता मी इथे मोठं कुकर घेतलेलं आहे त्याच्यामुळे सगळी प्रोसेस या कुकरमध्येच करून घेतली. त्याच्यामुळे भांडेसुद्धा कमी निघतात. बराच वेळेस पुरणपोळ्या करताना भांडे भरपूर निघतात. आता मीडियम फ्लेमवरती मी इथे कंटिन्यू 3-4 मिनटं या डाळीला आणि गुळला मिक्स करून घेतलं आणि लगेच बघा, आपल्या इथे पुरण तयार झालेलं आहे. अजिबात आपल्याला पुरणाची चाळणीची गरज पडली नाही आणि पुरण यंत्राची सुद्धा इथे गरज पडलेली नाही. आता मी ज्या कुकरमध्ये डाळ शिजवली तोच कुकर घेतला. तुम्ही कढईचा सुद्धा वापर करू शकता. मध्ये मध्ये मी गॅसची फ्लेम हाय केली आणि पटकन इथे पुरण भाजून घेतलं. आता याच्यामध्ये छोटा चमचाभर वेलची पावडर टाकली आणि अर्धा चमचा भाजलेल्या बडीशोपची पावडर टाकलेली आहे. आता आपण पुरण चाळणार नाही त्याच्यामुळे बडीशोप आणि वेलची चांगली बारीक करून घ्यायची आहे. अजिबात जाड तुकडे ठेवायचे नाहीत. आणि बघा, फक्त 5 मिनिटांमध्येच माझं इथे पुरण बनवून झालेलं आहे, कारण मुगाची डाळ पटकन बारीक होते. अजिबात याला वेळ लागला नाही आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि जर तुम्ही मुगाची डाळीची पुरणपोळी खाऊन बघितली तर तुम्हाला समजेल की अजिबात चणा डाळीपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी मुगाची डाळीची पुरणपोळी लागत असते. तर बघा, आपल्या इथे पुरण तयार झालेलं आहे आणि आपल्याला पुरण तयार झालं आहे ते कसं ओळखायचं? पुरण एका ठिकाणी गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये चमचा उभा करायचा. तुम्ही 1 तास जरी हा चमचा याच्यामध्ये उभा ठेवला तरी पडणार नाही.
म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे. सगळं पुरण एका जागेवर मिक्स करायचं आणि बघा या पद्धतीने चमचा याच्यामध्ये उभा करून बघायचा आणि आपल्याला पुरणसुद्धा चांगलं घट्टसर झालेलं दिसत असतं. आता जेवढं हे पुरण थंड होईल तेवढं ते आणखीन घट्ट होणार आहे. तर बघा मुगाच्या डाळीचं पुरण किती सुंदर तयार झालेलं आहे. कुठेही आपण या डाळीमध्ये हळद टाकली नाही किंवा कलर टाकलेला नाही आणि बघा कंटिन्यू मिक्स केल्यामुळे आपल्या भांड्याला सुद्धा खाली पुरण चिपकलं नाही. बराच वेळेस आपण चणा डाळीचं ज्यावेळेस पुरण बनवतो, चणा डाळ आणि गूळ ज्यावेळेस आपण कढईमध्ये किंवा कुकरमध्ये भाजतो त्यावेळेस बराच वेळेस खाली चणा डाळ आणि गूळ लागत असतो. तसं मुगाच्या डाळीच्या बाबतीत अजिबात होत नाही. तर बघा इथे कुकर बघा अजिबात खाली आपलं पुरण लागलं नाही. फक्त 1 कप चणा डाळीपासून बघा आपलं एवढं पुरण तयार झालेलं आहे. आता जवळपास 25 मिनिटं झालेले आहेत आणि लगेच आपण पुरणपोळ्या बनवून घेऊयात. तर आता आपण लगेच पीठ बघूयात. तर पीठ बघा आपलं किती सुंदर तयार झालेलं आहे. फक्त आता या पिठातील सगळं पाणी आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं पाणी इथे काढून घ्यायचं आणि जे उरलेलं बाउलमधलं पाणी आहे ते झाडांना टाकायचं आहे. तर तुम्ही ते बघत असाल की आपण ज्यावेळेस पीठ मळलं त्यावेळेस भरपूर असं कडक पीठ मळलेलं होतं. आता या पिठाचं टेक्स्चर बघूयात. एकदम मऊसूत असं हे पीठ तयार होतं. आजपर्यंत तुम्ही या पद्धतीची पुरणपोळी जर बनवली नसेल तर नक्की या पद्धतीची पुरणपोळी बनवून बघा. एकदम मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या या पिठाच्या बनतात. कुठलीही पुरणपोळी फुटत नाही आणि भरपूर अशा या पुरणपोळ्या फुगतात. तर बघा आता हे पीठ या पद्धतीचं झालेलं आहे. तर बघा ओढल्यानंतर या पद्धतीचं टेक्स्चर या पिठाला आलेलं आहे. भरपूर असं चिकट हे पीठ झालेलं आहे. अजिबात पुरणपोळी फाटणार नाही आणि त्यातल्या त्यात 1 चमचा आपण मैदा घातलेला आहे. त्याच्यामुळे पुरणपोळी फुटण्याचं इथे अजिबात टेन्शन नाही. हे पीठ मळताना बघा या पद्धतीने हाताला चिटकतं. त्याच्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचं आहे. तर मी ते 1 चमचा तेल घेतलं, अर्धा चमचा पिठावरती टाकलं आणि अर्धा चमचा हाताला लावून घेतलं आणि आता फक्त अर्धा मिनिटच आपल्याला याची मालिश करायची आहे. 2-3 मिनिटंसुद्धा मालिश करण्याची गरज नाही. अतिशय मऊसूत हे पीठ झालेलं आहे. तुम्ही ते टेक्स्चर बघत असाल. खूप सुंदर पुरणपोळ्या या पिठाच्या बनतात. तर टोटल एवढ्या पिठापासून आणि जेवढं पुरण बनवलेलं आहे त्यापासून मी 6 पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. तर चला आता आपण झटपट पुरणपोळ्यांना सुरुवात करूयात. पोळीसाठी पिठाचा गोळा काढून झाला. त्याच्यानंतर बाकीचं पीठ कपड्याने झाकून ठेवायचं. आता इथे तुम्ही गहूचं पीठ लावून सुद्धा पोळी लाटू शकता. मी मैदाच घेतलेला आहे. जेवढा पिठाचा गोळा आहे त्याच्या डबल मी पुरण घेतलेला आहे. तर बघा जे पिठाचा गोळा आहे त्याची या पद्धतीने थोडीशी मालिश करून घ्यायची म्हणजे अतिशय मऊसूत आपल्या पुरणपोळ्या बनतात आणि पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तेलपोळी जर करणार असाल तर तेल लावून डायरेक्ट पोळपाटावरती लाटू शकता किंवा केळीचं पान वापरू शकता किंवा प्लास्टिक वापरू शकता. मात्र आपण इथे पीठ लावून पोळी बनवत आहोत त्याच्यासाठी बघा मी या पद्धतीने या पिठाला थोडंसं मोठं करून घेतलेलं आहे. तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता. पुरणाचा गोळा घ्यायचा, पिठामध्ये ठेवायचा आणि या पद्धतीने फिरवत फिरवत साईडचं पीठ वरती घ्यायचं आहे. तर अंगठ्याच्या मदतीने, बोटांच्या मदतीने साईडचं पीठ वरती घ्यायचं आणि जे मध्ये भरलेलं पुरण आहे त्याला खाली दाबत चालायचं आणि जसं आपण मोदक करतो त्या पद्धतीने इथे बघा पुरणपोळीचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. ज्यांना जमतं त्यांना नाही. मात्र ज्या नवीन मुली आहेत, नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी मी इथे थोडंसं डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. हाताला पीठ लावून घ्यायचं म्हणजे पुरणाचं पीठ हाताला चिपकत नाही आणि या पद्धतीने दाबत दाबत बघा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आणि हे पीठ तोडून न घेता तिथेच दाबून द्यायचं म्हणजे पुरणपोळी फाटण्याचं अजिबात टेन्शन राहत नाही. आता बघा ज्यांना पुरणपोळी लाटता येत नाही, उचलता येत नाही त्यांच्यासाठी या पद्धतीचा एक रुमाल घ्यायचा. आता चौकोनी घडी केली तर त्याच्यावर पोळी बसली नसती म्हणून मी या पद्धतीची थोडीशी मोठी घडी करून घेतली आणि त्याचा जो फोल्ड केलेला पार्ट आहे तो खाली घ्यायचा आणि बघा या रुमालावरती पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता ज्यांना पोळपाटवरती येते त्यांच्यासाठी नाही. मात्र ज्यांना पोळपाटवरती पोळी लाटता येत नाही, उचलता येत नाही त्यांच्यासाठी इथे एक 2-3 टिप्स सांगितलेल्या आहेत. तर बघा रुमाल जर वापरला तर या पोळीला अजिबात जास्त पीठ लावण्याची गरज नाही. तुम्ही बघत असाल एकदम थोडंसं पीठ मी दोन्ही साईडला लाटलेलं आहे आणि या पद्धतीने रुमाल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे. इथे या पद्धतीने जर तुम्ही पीठ मळत असाल तर अजिबात पोळी फुटण्याचं टेन्शन नाही. तर बघा लाटता येत नव्हतं म्हणून मी इथे थोडीशी जागा केली आणि रुमाल फिरवत फिरवत या पद्धतीने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. आता इथे मी थोडंसं व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण भरपूर असा मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर बघा या पद्धतीने पटपट पुरणपोळी लाटून घ्यायची. फक्त खूप जोर देऊन पुरणपोळी लाटायची नाही. वरच्या वर फक्त लाटणं फिरवायचं आहे. जमत असेल तर पुरणपोळीला उचलून पलटी केलं तरी चालेल. ज्यांना जमत नसेल त्यांनी फक्त रुमाल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची.
व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे क्षमा असावी. मात्र बारीक सारीक सगळ्या टिप्स 8-9 मिनिटामध्ये दाखवणं शक्य होत नाही, म्हणून थोडासा मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर बघा, अजिबात पोळी आपली फुटलेली नाही, भरपूर अशी पातळ पोळी आपण केलेली आहे. आता पुरणपोळी लाटताना खूप जाड देखील पोळी ठेवायची नाही आणि पेपराप्रमाणे खूप पातळसुद्धा पोळी आपल्याला करायची नाही. तर बघा, आपण जेवढं पुरण आणि जेवढं पीठ घेतलं होतं त्यातून एवढी मोठी पोळी झालेली आहे. जमत असेल तर हाताने उचला किंवा रुमालाने उचलून घेऊ शकता. आता तवा जर घासलेला असेल तर त्याच्यावरती 4-5 थेंब तुपाचे लावून घ्यायचे. मी घरीच काढलेलं साजूक तूप लावूनच पोळी भाजणार आहे, कारण या तुपानेच पुरणपोळी खूप छान लागते. तर बघा, रुमालाच्या खाली या पद्धतीने हात घालायचा. जमत असेल तर हातावरती पोळी घेऊन टाकायची किंवा डायरेक्ट रुमालाने सुद्धा टाकू शकता. फक्त तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावरतीच पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. जर तुम्ही बघत असाल लगेच पोळी फुगण्यास सुरुवात झालेली आहे. चटके बसत असतील तर उलथनं घ्यायचं किंवा चमचा घ्यायचा आणि त्यांनी पोळी इथे भाजून घ्यायची आहे. तर पोळीचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि पोळीचं टेक्स्चर बघूनच तुम्हाला समजत असेल की पुरणपोळी अतिशय अशी मऊ झालेली आहे. बऱ्याच जणांनी मुगाच्या डाळीची पुरणपोळी ट्राय केली नसेल तर या होळीला नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी ही पुरणपोळी लागते. तर बघा, मी सगळ्या साईडला तूप लावत या पुरणपोळीला भाजून घेतलेलं आहे. पुरणपोळी भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. लो फ्लेमवरती जर पुरणपोळी भाजाल तर पुरणपोळी थोडीशी कडक होण्याची शक्यता असते. तर भरपूर असं तूप लावून मी पुरणपोळीला भाजून घेतलेलं आहे. तर चला आता दुसरी पद्धत बघूयात. पुन्हा मी इथे पुरणपोळीचं पीठ आणि पुरण घेतलेलं आहे आणि बघा, या पिठाला पुन्हा पीठ लावून घेतलं आणि इथे दुसऱ्या पद्धतीने पिठामध्ये पुरण कसं भरायचं ते बघा. तर हाताने या पद्धतीने वाटी बनवून घ्यायची, त्याच्यामध्ये पुरण ठेवायचं आणि साईडचे पार्ट्स फक्त थोडेसे वरती आणायचे आणि सगळा भाग या पुरणावरती दाबून घ्यायचा आहे. अजिबात ही सुद्धा पुरणपोळी फुटत नाही. तर तुम्ही बघत असाल साईडचा पार्ट मी आतमध्ये दाबून घेतलेला आहे. फक्त पुरण दिसू द्यायचं नाही, सगळ्या साईडने सगळं पीठ आतमध्ये दाबून घ्यायचं आणि या पद्धतीचा गोळा बनवून याची आता पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. ज्यांना मोदकाप्रमाणे पीठ बनवून पोळी लाटता येत नाही त्यांनी या पद्धतीने साईडचे सगळे पार्ट आतमध्ये दाबून पोळी लाटून घ्यायची आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे मी इथे एक पेपर घेतलेला आहे. पेपरवरती पीठ टाकायचं, त्याच्यावरती आपला पुरणाचा उंडा ठेवायचा आणि पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. आता पेपरला खाली पुरणाचं पीठ चिपकण्याची शक्यता असते, म्हणून खालच्या साईडला थोडंसं जास्तीचं पीठ घालायचं आणि पुरणपोळी लाटून घ्यायची. खूप देखील पीठ लावायचं नाही. जर पुरणपोळी फिरवता येत नसेल तर इथे तुम्हाला फक्त पेपर फिरवायचा आहे आणि पेपर फिरवत फिरवत पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर ही सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही पुरणपोळ्या बनवू शकता. तर बघा, इथे किती मोठी पुरणपोळी आपण या पेपरवरती लाटून घेतलेली आहे. तुम्ही जर कपडा वापरणार असाल तर कपड्याला कुठलीही डिझाईन नको, प्लेन कॉटनचा कपड्यावरती पुरणपोळी लाटून घ्यायची किंवा या पद्धतीचा एखादा पेपर घ्यायचा. मुलांच्या वहीचं पान असेल तर ते घेतलं तरी चालेल आणि या पद्धतीने मस्त पुरणपोळी लाटून घ्यायची. आणि आता बघा, ही पुरणपोळीसुद्धा उचलायला खूप सोपी आहे. ज्यांना पोळपाटवरती पुरणपोळी लाटता येत नाही त्यांच्यासाठी मी ते भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत. मात्र जर तेलपोळी बनवणार असाल तर तुम्हाला डायरेक्ट पोळपाटवरती किंवा केळीच्या पानावरती किंवा प्लास्टिकवरती पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तर बघा, ही सुद्धा पोळी लाटून झालेली आहे. फक्त पुरणपोळी खूप जाड देखील ठेवायची नाही आणि खूप पातळसुद्धा करायची नाही. आपण जशी चपाती बनवतो चपातीपेक्षा थोडीशी पातळ पोळी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर बघा, अजिबात पुरणाचं पीठ किंवा पुरण पेपरला लागलेलं नाही. जमत असेल तर या पद्धतीने पेपरवरून उचलून घेऊन तव्यावरती पोळी टाकायची आहे किंवा डायरेक्ट पेपरच्या खाली या पद्धतीने हात घालायचा आणि बघा, या पद्धतीने डायरेक्ट तव्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे आणि लगेच पेपर काढून घ्यायचा. तर जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने पुरणपोळी करून बघा. ज्यांना जमतात त्यांनी डायरेक्ट तव्यावरती पुरणपोळी करून घेतली तरी चालेल. आता ही सुद्धा पोळी बघा किती फुगलेली आहे. हिचासुद्धा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. अतिशय मऊसूत या पोळ्या तयार झालेल्या आहेत. नक्की या होळीला मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या ट्राय करून बघा. जर पुरणपोळीला एखादं छिद्र पडलं असेल, त्यातून वाफ जात असेल तर त्याच्यावरती चमचा ठेवायचा, म्हणजे लगेच ती पोळी पूर्ण अशी फुगत असते. आता हिलासुद्धा मी भरपूर असं तूप लावून घेतलं. तुम्ही तूप वापरत नसाल तर तेल लावू शकता. मात्र घरामध्ये काढलेल्या साजूक तुपाचीच पुरणपोळी खूप छान लागते. तर बघा,
भरपूर अशी ही सुद्धा पुरणपोळी फुगलेली आहे. कुठेही पुरणपोळी फुटलेली नाही. चमच्याने मी तिला कंटिन्यू प्रेस केलं तरी बघा पुरणपोळी फुटली नाही. आणि त्याचे टेक्स्चर बघा अतिशय मऊसूत अशी ही पुरणपोळी तयार झालेली आहे. फक्त मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवताना जर तुम्ही चाळणीने पुरण चाळणार नसाल तर डाळ शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही. फक्त डाळ बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे. आता कुकरनुसार आणि डाळीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, मात्र खूप पाण्याचा वापर करायचा नाही. तर बघा किती सुंदर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. एवढ्या पिठापासून परफेक्ट 6 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आता मला सुद्धा पेपर किंवा रुमालाची गरज पडत नाही. डायरेक्ट पोळपाटावरती मला सुद्धा पुरणपोळ्या लाटता येतात. मात्र ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी मी इथे 2 टिप्स सांगितलेल्या आहेत. तर बघा आता या पद्धतीने मी इथे पुरणाचा गोळा बनवून घेतला आणि शेवटची पोळी लाटून घेतलेली आहे. बराच वेळेस माझ्या हाताच्या उजव्या बाजूला तवा ठेवलेला असतो, म्हणून मला इथे व्यवस्थित पोळी लाटताना दाखवता येत नाही. हाताला चटका लागण्याची शक्यता असते. तर बघा पोळपाटावरती सुद्धा ही पोळी अजिबात फुटत नाही. कितीही पटपट ही पोळी लाटली तरी अजिबात कुठेही पोळी फुटलेली नाही. आपण चाळणीने पुरण चाळलं नाही तरी बघा अजिबात डाळीचा अखंड कण सुद्धा कुठेही शिल्लक राहिलेला नाही. तर बघा इथे शेवटची पोळी सुद्धा लाटून झालेली आहे. तर बघा माझ्या हाताच्या उजव्या साईडला तवा ठेवलेला असतो. चटका लागण्याची शक्यता असते, म्हणून डीपमध्ये व्हिडिओ दाखवता येत नाही. तर चला आता ही पोळीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि बघा ही पोळीसुद्धा किती फुगलेली आहे. अतिशय मऊसूत या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मुगाची डाळीची पुरणपोळी चांगली लागत नाही, तर त्यांनी एकदा या पद्धतीने पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा. मी ते डाळीमध्ये गुळाचा वापर केला. तुम्ही साखर घालत असाल तर साखरेचा सुद्धा वापर करून पुरणपोळी बनवू शकता. मात्र गूळ टाकल्यामुळे पुरणपोळीची चव डबल होते. तर बघा ही सुद्धा पुरणपोळी किती फुगलेली आहे. डायरेक्ट पोळपाटावरती मी ही शेवटची पोळी लाटून घेतलेली आहे. तर चला हिला सुद्धा तूप लावून मी भाजून घेतलं. अशा पद्धतीने आपल्या 6 पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या पुरणपोळ्या अतिशय मऊसूत झालेल्या आहेत. कलर बघा, टेक्स्चर बघा आणि बघा किती मऊ आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. आणि जी खवय्ये आहेत त्यांना एवढ्या सुंदर पुरणपोळ्या बघितल्यानंतर एक काय 5 पुरणपोळ्या खातील. मात्र बराच वेळेस पुरणपोळी खाल्ल्यानंतर त्रास होत असतो. त्याच्यासाठीच आज आपण इथे मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. तर एक काय 5-6 पुरणपोळ्या तुम्ही आरामात खाऊ शकता. आणि बघा सगळ्या पुरणपोळ्या या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. कुठेही लाटताना पुरणपोळी फुटली नाही, पुरण अखंड राहिलं नाही. आणि बघा तुम्हाला बघून समजत असेल की पुरणपोळी किती मऊसूत झालेली आहे. नक्की या होळीला या पद्धतीने पुरणपोळ्या ट्राय करून बघा. सगळ्या पुरणपोळ्या मी इथे दाखवल्या, एक ना एक सगळी पुरणपोळी इथे अतिशय अशी मऊसूत झालेली आहे. तोंडामध्ये टाकताच विरघळणारी ही पुरणपोळी बनलेली आहे. तर या होळीला या पद्धतीने मुगाची डाळीची पुरणपोळी ट्राय करून बघा. थोड्याशा थंड झाल्या की कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवायच्या, म्हणजे पोळ्या कडक होत नाही. तर या पद्धतीच्या पुरणपोळ्या एक काय 2-3 दिवससुद्धा अजिबात कडक होणार नाहीत. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे या पद्धतीचे आणखीच व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन येईल. तर या होळीला या पद्धतीच्या पोळ्या ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.